राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त अमळनेर भारतीय जनता पक्षाच्या वतीने विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले। सकाळी 10 वाजता अमळनेर बस स्थानकाजवळील राजमाता अहिल्यादेवी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला। यावेळी भाजप पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। येथे समाजहिताच्या दृष्टिकोनातून रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते। या शिबिरात भाजपा कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून सामाजिक बांधिलकी जपली व रक्तदानाच्या माध्यमातून राजमातांच्या जनसेवेचा आदर्श प्रत्यक्षात उतरवला। दुपारी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी जीर्णोद्धार केलेल्या कपिलेश्वर मंदिरात महाआरतीचे आयोजन करण्यात आले। यावेळी भाजपा प्रदेश युवा मोर्चा उपाध्यक्ष भैरवी वाघ पलांडे, डॉक्टर अनिल शिंदे, जिजाबराव पाटील, राहुल पाटील, शहराध्यक्ष योगेश महाजन, श्याम पाटील, विक्रांत पाटील, राकेश पाटील, डी.ए. धनगर, राहुल चौधरी, हिरालाल पाटील, अक्षय चव्हाण, दर्पण वाघ, अनिरुद्ध शिसोदे, अक्षय पाटील यांसह भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते। अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे साने गुरुजी विद्या मंदिरात पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली। 31 मे रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या ज्येष्ठ शिक्षिका हेमलता धाकड आणि ज्येष्ठ शिक्षक डी.के. पाटील यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले। संस्थेचे चेअरमन हेमकांत पाटील, सचिव संदीप घोरपडे यांच्यासह संस्थेच्या तिन्ही शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षक यावेळी उपस्थित होते। सूत्रसंचालन महेंद्र रत्न पारखी यांनी केले। लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्त शहरातील ताडेपुरा भागात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेची स्थापना करण्यात आली। सामाजिक कार्यकर्ते धनराज धनगर व धनराज चिंचोरे यांच्या हस्ते प्रतिमेचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी चंद्रकांत कंखरे यांच्यासह धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। अमळनेर तालुका व शहर काँग्रेस कमिटीतर्फे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त शहरातील साने गुरुजी विद्या मंदिरात त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। यावेळी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष बी.के. सूर्यवंशी, प्राध्यापक श्याम पवार, सुलोचनाताई वाघ, संदीप घोरपडे, प्रताप पाटील, गजेंद्र साळुंखे, शरद पाटील, राजू भाट आदी कार्यकर्ते उपस्थित होते। अमळनेर शहरातील साने गुरुजी प्राथमिक विद्यालयाच्या शिक्षिका हेमलता धाकड आणि साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक डी.के. पाटील 31 मे रोजी सेवानिवृत्त झाले आहेत। सेवानिवृत्तीनिमित्त त्यांचा अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळ आणि शाळेच्या वतीने चेअरमन हेमकांत पाटील, सचिव संदीप घोरपडे यांनी यथोचित सत्कार करून त्यांना निरोप दिला। संस्थेच्या तिन्ही शाळेच्या वतीने देखील दोघांचा सत्कार करण्यात आला। यावेळी श्रीमती धाकड यांचे चिरंजीव वैभव धाकड आणि डी.के. पाटील यांच्या सुवैद्य पत्नी सुलोचना पाटील, शिक्षक शिक्षिका उपस्थित होत्या। अमळनेर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक निंबा देवराम शिंदे यांनी 35 वर्ष सेवा केल्यानंतर निवृत्त झाल्याबद्दल पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी त्यांचा सत्कार केला। निंबा शिंदे यांना 3 वर्षांपूर्वीच पोलीस उपनिरीक्षक म्हणून पदोन्नती मिळाली होती। शिंदे यांनी तब्बल 12 वर्षे अमळनेर बस स्थानकावर आपले कर्तव्य बजावले। अतिशय प्रामाणिक आणि निस्वार्थी सेवेमुळे पदोन्नतीनंतर देखील त्यांना एकाच ठिकाणी नियुक्ती देण्यात आली। निवृत्तीबद्दल त्यांना पोलीस अधीक्षक अमळनेर पोलीस स्टेशन, त्याचप्रमाणे अमळनेर आगारातील कर्मचारी, बस स्थानकावरील रिक्षा चालक, दुकानदार यांनी निरोप दिला। अमळनेर शहरातील साने गुरुजी माध्यमिक शाळेच्या इयत्ता 10वी शैक्षणिक वर्ष 1994च्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा शनिवारी उत्साहात पार पडला। तब्बल 31 वर्षांनंतर या बॅचचे विद्यार्थी एकत्र आल्याने प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती आनंद ओसंडून वाहत होता। माजी विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षिकांचा शाळेच्या प्रवेशद्वारापासून मंगलवाद्य, शहनाईसह वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली। यावेळी संस्थेचे चेअरमन हेमकांत पाटील, सचिव संदीप घोरपडे, तत्कालीन मुख्याध्यापक सतीश देशमुख, विलास चौधरी, अनिल पाटील, सावन महाजन, विद्या पाटील आदी उपस्थित होते।